सर्वांना नमस्कार। कल जो पाऊस पडत होता त्याच्यामध्ये एक दुर्दैव घटना घडली। त्याच्यामध्ये एक छत कोसळून 2 लोकांची मृत्यू झालेली आहे। तो त्याच्या शासनातर्फे जो आपला आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे त्यांच्या माध्यमातून जो एक आपत्तीमध्ये जो म्हणजे जो एक कॉम्पन्सेशन असतो त्याच्यामध्ये 4 लाख रुपयाचे कॉम्पन्सेशन ते मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ते आज सन्माननीय दादाजी भुसे साहेबांच्या माध्यमातून त्याचे वाटप करण्यात येणार आहे। याबद्दल सर्वप्रथम मी त्यांच्या कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित म्हणजे माझी वेदना मांडतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। दुसरी गोष्टी आजच्या या बैठकीत घेण्याच्या आणि आज 2 बैठक मालेगाव शहरामध्ये घेण्यात आले। मालेगाव शहर इनर आणि आउटर या 2 मतदारसंघ आहे। तो या दोनों मतदारसंघाचे जो काही BLO सुपरवायझर आणि असिस्टंट ERO त्याच्यासोबत आपले सगळे अधिकारी वर्ग जे होते त्यांच्यासोबत एक बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये SIR च्या प्रक्रियेमध्ये काय करायचे आहे त्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली। त्याची भारत निवडणूक आयोगाने सांगण्यात आलेल्या प्रक्रियाबद्दल या ठिकाणी सगळ्यांना समजून सांगण्यात आला। लोकांच्या मनात जो शंका होते काय डाऊट्स होते ते सोडवण्यात आला। भारत निवडणूक आयोगाने काय खबरदारी बरतावा त्याच्यासाठी काय काय गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अचूकपणे आणि नियमानुसार आपली SIR ची प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे त्याची खबरदारी कसा घेता येईल त्याबद्दल सांगण्यात आली। त्याच्यानंतर राजकीय पक्षाची एक बैठक घेण्यात आली। त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्ष मालेगावचे म्हणजे मालेगाव आउटरचे सगळे राजकीय पक्ष या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचे जो प्रतिनिधी आहेत त्यांचे जो वरिष्ठ पदाधिकारी आहे त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। त्यांच्या मनात जो डाऊट्स होते त्यांच्या मनात जो शंका होते त्यांच्या मनात जो विचार होते की कसा आपण अचूकपणे या ठिकाणी आपण सहकार्य करू शकतो त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सूचना देण्यात आली। सगळे राजकीय पक्षाला मी माझ्या वतीने सूचना देण्यात आलेली आहे आणि याची सूचना आधी पण अपर जिल्हाधिकारी महोदय आपले प्रांत महोदय आपले तहसीलदार महोदयांनी पण आधी दिलेली आहे की कुठल्याही राजकीय पक्षांनी म्हणजे या प्रक्रियेमध्ये सहभागी नोंदवावा। त्याच्यासोबत BLA बूथ लेवल एजंटची नियुक्ती करण्यात यावा। आज पण भरपूर राजकीय पक्षांनी माहिती आपण माझे निवडणूक शाखेकडून घेऊ शकते, परंतु भरपूर राजकीय पक्षांनी आतापर्यंत BLA ची नियुक्ती केलेली नाही आहे। मी परत त्याला सूचना देतो की ताबडतोब BLA ची नियुक्ती करण्यात यावा जेणेकरून एक पारदर्शक रीती या पूर्ण अचूकपणे अफवामुक्त कुठले तक्रारमुक्त पद्धतीमध्ये या पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे। या पूर्ण प्रक्रियामध्ये विशेषतः अशिक्षित, विशेषतः ज्येष्ठ, विशेषतः दिव्यांग, विशेषतः जो म्हणजे वेळोवेळी बाहेर पडतो जसे आपले भटके विमुक्त जाती या सर्व समाजाचे वंचित घटकाचे जो लोक आहे या सर्व लोकांवर विशेष लक्ष देऊन त्यांच्या म्हणजे चुकून म्हणजे मतदान डिलीट होता कामा नये। SIR प्रक्रियेमध्ये त्याला कुठल्या अडचण होता कामा नये। सर्वांना विशेष पद्धतीमध्ये काम करावा, नियमानुसार काम करावा याच्याबद्दल सूचना सन्माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य श्री S चोकलिंगम साहेबांनी सर्वांना दिलेली आहे आणि हा सूचना भारत निवडणूक आयोगाची स्पष्ट सूचना नियमानुसार आणि कुठल्याही अडचणी न येता एक अत्यंत आनंदी आणि क्लीन म्हणजे जो असतो ना की स्पष्टपणे काम जो आहे वेळबद्ध कार्यक्रम करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सूचना जो भारत निवडणूक आयोगाने आपल्या सर्वांना दिलेली आहे हा सूचना मी या ठिकाणी परत सर्वांना अधिकारी असेल राजकीय पक्षाचे पदाधिकारी असेल सर्वांना मी या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। हे निवडणूकच्या संदर्भात विषय आहे। पाऊस सुरू झालेला आहे परंतु ज्यावेळी पुढच्या 2 दिवसामध्ये नाशिकच्या घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। फ्लड प्रोन ज्या ठिकाणी फ्लॅश फ्लड्स आहे त्या प्रोन एरियाज जो आहे त्या ठिकाणी सर्वांना आपण सूचना दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या जनावरांसहित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावा। त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल, ग्रामपंचायतचे विभाग असेल, त्याच्यासोबत शहरी विभागामध्ये महानगरपालिका नगरपालिकेचे विभाग असेल सर्वांना पूर्वकल्पना देण्यात आलेली आहे। या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असले तरी आतापर्यंत काही भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती अजून गेलेली नाही आहे। पाणीच्या रोटेशन आणि कमी पाणी वापरण्याच्या संदर्भात जो सूचना आहे त्या सर्व सूचनाच्या काटेकोरपणे सर्वांनी पालन करावा।
लागवडीच्या आधी स्थानिक हवामानचा अंदाज घेऊनच महाविस्तार ऍप जो AI बेस्ड ऍप शेतकऱ्यांसाठी आहे, महाविस्तार ऍपच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा म्हणजे लाभ घ्यावा, त्याचा मार्गदर्शन घ्यावा. तो तज्ञ व्यक्ती आहे शेती क्षेत्रामध्ये, त्याचा लाभ घ्यावा. नाशिक जिल्ह्याचा अगर आपण विचार केला तर 3 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहे. तर प्रत्येक ॲग्रो क्लायमॅटिक झोनसाठी वेगळी वेगळी सूचना आहे, त्या गोष्टीबद्दल लाभ घ्यावा. जो भाताचे शेत आहे, तांदूळचे क्षेत्र आहे, त्या ठिकाणी डिलेन ट्रान्सप्लांटेशन होऊ नये त्याची विशेष दक्षता घ्यावा. कमी पाणी लागणारे पीक, शॉर्ट ड्युरेशन पीक घेण्यासाठी सगळ्यांनी विचार करावा. आंतर पीक घेण्याच्या संदर्भात विचार करावा. डी-वीडिंगच्या संदर्भात आपण विचार करावा. मी आपल्याला आकडेनिहाय सांगतो की आपल्याकडे खत आणि बियाणाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. आतापर्यंत कुठलेही बियाणा या खताची तुटवड्याची तक्रार आतापर्यंत जिल्हा प्रशासन या तालुका प्रशासनकडे कुठल्याही तालुक्यामध्ये मी सगळ्या तालुक्याला जवळपास आतापर्यंत भेट दिलेली आहे. एक नांदगाव तालुका फक्त आता शिल्लक आहे, ते मी पुढच्या 2 दिवसात भेट देणार आहे. तर माझी सर्वांना यही सूचना आहे की याच्याबद्दल कुठलेही तुटवडा नाही आहे. सर्वांनी या संदर्भामध्ये याच्याबद्दल लक्ष द्यावा. आणि माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही अफवावर आपण विश्वास न ठेवता व्यवस्थितपणे बियाणं आणि खतचा वापर करून या ठिकाणी म्हणजे प्रयत्न करा की व्यवस्थितपणे आपण शेतीमध्ये लागवड करणार. शेवटचा विषय आहे लसीकरणचा विषय. पल्स पोलिओ कॅम्पेन चालू आहे. मी सर्व नागरिकांच्या, नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांचे सर्वप्रथम विशेष आभार मानेल की आपण यावेळी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. कोविडच्या लसीकरण नंतरच्या वेळेमध्ये सर्वांचे सहकार्य अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये आहे. जगाभरात 193 देश आहे. त्याच्यामध्ये पल्स पोलिओ म्हणजे पोलिओचे जो हे आहे ते जवळपास 190 देशापासून आपण बाहेर काढलेलं आहे, इन्क्लुडिंग इंडिया. इंडियामध्ये 15 वर्ष झाले ते पोलिओ आपण मुक्त करून ठेवलेलं आहे. या गोष्टी असताना आपल्याकडे जवळपास 99% लोक पोलिओच्या लस घेणं स्वीकारत आहे. पल्स पोलिओ 1988 पासून 98 पासून ते सुरू झालेलं आहे. जो व्यक्तींनी पहिल्यांदा पोलिओ घेतला असेल त्यांचे मुलं आज शाळेत आहेत, त्यांनी पण पोलिओच्या लस घेऊन ते पण पोलिओच्या 5 वर्षपर्यंतच्या वयापासून ते बाहेर पडलेले. तर कुठल्याही प्रकारच्या अफवाचा आपण विश्वास करू नका. कुठल्याही प्रकारची म्हणजे चुकीची भूमिका घेऊ नका. मी जागतिक स्तरावर सांगतोय, पूर्ण जगामध्ये सगळे प्रकारचे विचाराच्या लोकांनी पोलिओच्या, पल्स पोलिओच्या म्हणजे लस घेतलेला आहे. जो म्हणजे जो आज ऑलमोस्ट 99.5% आहे, तो एकाच घर अजूनही घेत नसेल, अजूनही नकार देत असेल, त्यांनी आपल्या आशा कार्यकर्त्यांच्या, आपल्या ANMच्या त्यांना सहकार्य करावा आणि हा लस घ्यावा. ज्यांना कुठल्याही प्रकारचा म्हणजे वेगळा विचार कृपा करून करू नये. परंतु मला एक गोष्टीचा मला खूप आनंद आहे, आधीच्या तुलनेने जब मागच्या हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सर्व्हे झाला होता 2019 मध्ये आणि त्याची तुलनेने 2025-26 सर्व्हेमध्ये नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये पल्स पोलिओच्या या इतर जो मिशन इंद्रधनुष अंतर्गत जो वॅक्सिनेशन आहे, लसीकरण आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याबद्दल प्रत्येकाने याची नोंद घ्यावा, असंच सहकार्य कायम ठेवावा आणि ज्या लोकांनी आतापर्यंत घेतलेला नसेल त्यांनी पण सहकार्य करावं. ग्राहक संरक्षण परिषदेची नियुक्त्या 2022 झाल्यानंतर अजूनही आज 4 वर्ष झाले, एकही बैठक ग्राहक संरक्षण परिषदेची झालेली नाही. ग्राहक संरक्षण परिषदची बैठका जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियमित पद्धतीमध्ये करण्यासाठी ज्यावेळी आपली तक्रार प्राप्त झाली होती, तो आपला जो या तक्रार होता त्या ग्राहक संरक्षण समितीची बैठक लावण्याची मी सूचना दिलेली आहे. आपल्याकडे ग्राहक संरक्षण समितीमध्ये 2 बाबी असते. आपल्याला व्हिजिलन्स करायचं आहे त्याच्यामध्ये की कुठल्या गोष्टीबद्दल त्याच्यामध्ये कमतरता राहून जात आहे, त्याच्या संदर्भात आपलं व्हिजिलन्स करायचं आहे, स्टँडर्ड सेट करायचं आहे आणि जो तक्रार आहे त्याचा तपास करून कंझ्युमर कोर्ट पर्यंत आणि चौकशी करून कंझ्युमर कोर्ट पर्यंत पाठवायची. तर या केसमध्ये माझ्याकडे एक शेड्यूल असतो, ज्याच्यामध्ये जो DSO संदर्भ जो शेड्यूल आहे त्या दिवसमध्ये ग्राहक संरक्षण समितीची बैठक कायमस्वरूपी आता होईल. पुढचा प्रश्न.